संजय राऊताचं आत्तापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही। खासदारकीवेळी ईव्ही मशीनवर का बोंबला नाही ते आता वरडायला लागला आहे। खासदारकीवेळी ईव्ही मशीनचं बोलायला पाहिजे होती, त्यावेळी का तोंड शिवली होती का यांची, आता बोलायला लागले। चुकीच आहे ही पद्धत। हारल्यानंतर ईव्ही मशीन, जिंकल्यानंतर लय भारी झालं। ही उद्योग कुठला काढला आहे, नवीनच राजकारण। आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसानं ह्यात भाग घ्यावा, हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे। काय ईव्ही मशीन नाही, काय नाही, करून बघा ना ईव्ही मशीन। आपण करत नाही हा मतदान। आता मी बटन दाबलं, खरं दिशीकडे दोन्ही बांधत्या काचच दिसला, तुम्ही मतदान केलं, तुम्हाला ते चिन्ह दिसलं नाही का? कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि मग ज्यावेळी कर्नाटक जिंकताय ईव्ही मशीन चांगल्या, तामिळनाडू जिंकताय ईव्ही मशीन, तेलंगणा जिंकताय, पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे ईव्ही मशीन चांगली आहे, इकडे महाराष्ट्रात वाईट आल्यावर चुकीचं आहे बोलणं। संजय राऊताला मी मगाच सांगितलं, आता भुका लागणार नाही, त्या खोली बंद करायची, आम्हाला शिव्या धाडा दे, त्या शहाजीबापूला लई शिव्या दी, आणि मग भूक लागल्यावर वहिनी आमची त्याला भाकरी वाढेल खायची, गप झोपायचा, काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये। महाराष्ट्र हा फार महान सूर्याला गवस घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे। ते लबाड थोबाडी जास्त पचत नसते। खासदार केला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण कुठतंच ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, ही चूक आहे। ती चूक जनतेनंच विधानसभेला दुरुस्त केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।